अरे अरे, भांडणं काऊन करू राहिले रे बा? सांता क्लॉज कसं काय आला आमच्या इकडे? तर तुम्हाला वाटत असेल मी इतकं यानं पाहू काय राहिलो? मी पाहू राहिलो काका सकाळी सकाळीच इतकी मोठी माती नेऊन आपल्या बाहेरच्या अंगणात टाकत होते. मी म्हटलं इतकं काम कसं होतं रे बा काकाकून? मी म्हटलं बापरे, आपल्याला टोपले उचला लागेल, लवकर लॅबवर जावं लागते म्हटलं गड्या. मग प्रेम्याला घ्यायला आलो. प्रेम्या कामच करे. मी म्हटलं काय करू राहिला रे? कॅन मधलं पाणी टाकू राहिलं म्हणून दिसत नाही का तुले? मी म्हटलं चाल रे बा, म्हटलं लॅबवर पटकन चाल, म्हटलं बाबा पटकन, लय टाइम झाला आज. मग घेतलं जेली एक मिठ्ठ्या दुकानावर. मिठ्ठ्याला म्हटलं चलणार लॅबवर? मिठ्ठ्या आणि मी नाही येत. मी म्हटलं बरं, निघालो मग पेतपत जे लॅबवर आलो. त्या दोघांचे भांडणं चालू. मग वॉच दे रे म्हणे सूरजदा. तो म्हणे मायापाशी नाही येणार बा. पोट्ट्याला भुका लागल्या होत्या. मग पोट्ट्यानं म्हटलं पिझ्झा ऑर्डर करू. पिझ्झा ऑर्डर केलं, मस्त आला. पोट्टे आले आले भिडले रे बा. एवढी ताकदनं भूक लागली होती पोट्ट्याला. मग संध्याकाळी आम्ही मोबाईलच्या दुकानावर आलो, कारण मला घ्यायचं होतं कवर. कवर काही आवडलं नाही. निघलो मग घरा इकडे निघता निघता आम्हाला तो मेळा दिसला. मी वाटलं लवकरच तुला भेट देते बेटा, थांब म्हणे. आणि का रे ऋषाभाई म्हणे चर्च मध्ये जायलाच का कधी? मी वाटलं नाही का, मी नाही जायला. पिक्चरात पाहायला फक्त एकदा दोनदा. हाव का म्हणे, चाल ना म्हणे आज जाऊ ना. मग आलो बा चर्च मध्ये. तिथं मस्त डेकोरेशन करेल होतं, एक नंबर लाइटिंगा गिटिंगा लावलेला होता. हे क्रिसमस ट्री पण होतं रे बा तिथं. एवढ्यात आम्हाला दिसला सेंटा क्लॉस. मी वाटलं सेंटा क्लॉस पण असते का रे बा इथं? मग सेंटा क्लॉसला हाय वगैरे केलं, निघालो घरा इकडे. तर पोट्टे फॉलो तर करा मग आता.